आज आहे संडे आणि संडे म्हणलं ना आता सुट्टीचा दिवस, त्यामुळे एकच माझ्यासाठी मनासारखी गोष्ट होते. म्हणलं तर मी 8 वाजता उठते, नाहीतर आहे ना रोजचं घाई गडबड खूप सारी असते आणि तरी सुद्धा सगळ्यांना म्हणजे असं हवा हवाचा दिवस असतो संडे, त्यांना सुट्ट्या असतात. पण आपल्या महिलांना तर अजिबात सुट्ट्या नसतात. संडेला तर उलट जास्त कामं वाढलेली असतात. असंच काहीसं माझ्यासोबत झालेलं आहे आज. तर तुम्हाला माझा याचा आहे ना मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तर हॅलो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आय होप तुम्ही मजेतच असणार आहेत. तर चला आज आपण उशीर न करता आजच्या व्लॉगला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आहे ना, मी आहे ना सकाळी उठले, मस्त वगैरे ब्रश वगैरे केला आणि पाणी वगैरे पिलं. त्यानंतर आपली लागली कामाला. सगळ्यात अगोदर मी जिना वगैरे झाडून घेतला, त्यानंतर टेरेस झाडून घेतलं. त्याच्यानंतर आहे ना, इथे पावसामुळे नाही का खूप सारं घाण झालं होतं वरती, टेरेसवरती. जर टेरेस असेल तुमच्याकडे, तर तुम्हाला माहिती असेल की जिथे जिथे पाणी वगैरे थांबतं ना, तर तिथे शेवाळ असं नाही का आल्यासारखं ग्रीन ग्रीन होतं. आणि त्यामुळे नाही का, आणि रोजचं म्हणजे मला खूप सारं काम असतं खालीच, त्यामुळे मग वरती येणं पण शक्य नाही. आणि कंटिन्युअसली असा पाऊस होता ना, तर त्यामुळे हे झालंच नव्हतं. त्यामुळे मला एकदम वरती आलं ना एकदम फ्रेश लागतं. आणि मुली वगैरे पळत वगैरे, खेळतात वगैरे वरती येऊन, त्यामुळे स्वच्छच करायला लागतं. घासायला जवळजवळ आहे ना इथं 2 मिनिटात तुम्हाला दिसत असेल, जवळजवळ मला 1 तासभर तरी घासण्याचाच गेलाय पूर्ण टेरेस. त्यानंतर आहे ना, इथं मी दोन्ही मिस्टरांचे आणि माझ्या पिल्यांचे दोन्ही कपडे वगैरे सगळे भिजायला घालते, जेणेकरून नाही का धुता येईन व्यवस्थित सकाळी सकाळी. कारण अगोदर सकाळी धुवून घेतले ना वाळतात सुद्धा, कारण आज थोडंसं ऊन पडलं होतं त्यामुळे. आणि गोधडी जी आहे ना, कुमट वास येतो, आपण रोजच्या रोज त्याच्यावरती झोपतो, त्यामुळे ना कुमट वगैरे वगैरे वास येतो. त्यामुळे ना म्हणलं चला आज ऊन पडले तर मस्त धुवून घेऊया चटई वगैरे, आपण नेहमी बसतो उठतो त्यावरतीच. त्यामुळे मग हे पण भिजायला घेतलं आणि ते पण घातलं. आणि आज 8 वाजलेत, 8 वाजता मी उठले होते ना, त्यामुळे थोडंसं लेट झाला. मग तेव्हापासून हे रुटीन सगळं चालूच होतं. त्यानंतर कपडे धुवायला घेतले पटापटा. गोधडी भिजतीये तोपर्यंत आहे ना, आपण इथं मस्त असं धुवून घेऊया म्हणलं. आणि तुम्हाला हे पिल्ले माझे दिसत नाहीयेत, कारण आहे ना ते पिल्ले गेले होते हेअर कट करण्यासाठी. त्यामुळे म्हणलं चला रिकामा टाइम भेटला, नाहीतरी मला ते कपडे धुवून नाही देत. आणि नाही का पाण्यामध्ये हात घाल किंवा इकडे फिर तिकडे फिर, पाण्यामध्ये उड्या मार. कारण आता टेरेसवरती तर पूर्ण पाणीच पाणी होतं, मग त्यांची मजाच होती आज. पण तिकडे गेल्यामुळे ते तुम्हाला दिसत नाही. आणि हे कपडे नाही का युनिफॉर्म जे जाड असल्यामुळे नाही का लवकर वाळत नाहीत ना, त्यामुळे मग बरं पडतं सकाळी सकाळी. आणि हे नॉर्मली रुटीनच आहे. त्यानंतर मला परत एकदा अजून नाही का अंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन, मग त्यानंतर ते सुद्धा कपडे धुवायचे होते. आणि मॅडम येतात तोपर्यंत त्यांना पाणी वगैरे गरम करायला ठेवायला होतं, खाली ठेवायला पाहिजे होतं. बट मी सकाळी वरतीच आल्यामुळे नाही का खालचं लक्षच नाहीये, त्यामुळे सगळं काही वरच मी सगळं काम करत बसलेली बराच वेळ. मग त्यानंतर त्यांना सुद्धा खूप लेट झाला होता येण्यासाठी. आणि तोपर्यंत मग आपली जी कपडे होती ना ती सगळी स्वच्छ धुवून घेतली. आणि नाही का सकाळी सकाळी नाही का, आज रविवारचं म्हणलं तर ऊन इतकं छान पडलं होतं ना, असं वाटत होतं खाली नकोच जायला, असं म्हणजे मस्त वाटत होतं. शिरू बेबी तर इतकी मस्तीखोर आहे ना, तिला पाणी म्हणलं ना नुसतं खेळायला लागतं. आणि छोटे छोटे तिचे कपडे घेते आणि धुवायला लागते. पण आज तर मला ते दिसत नाहीये, थोडंसं मिस झालंय आज ती गोष्ट. आणि मी पण मिस करते तिला, कारण ती असती ना अजून मस्त मजा वाटते. कारण आता जशी म्हणजे माझ्यासोबत राहते ना नेहमी, तर असं मला तिची सवय झाल्यासारखी झाली. असं एकटंच करायचं म्हणलं तर मग आता नको नको होतं कधी कधी. पण इट्स ओके, चालतंय. अशा पद्धतीने सगळे कपडे वगैरे धुवून घेतले. त्यानंतर युनिफॉर्म वगैरे होता तर ते तुम्हाला सांगितलेलंच आहे. ते पण धुणं चाललंय. आणि जिना जे आहे ना, जिना मला आजच टाइम चांगला भेटतो स्वच्छ वगैरे करायला. आणि रोजचं जर करत बसलं तर मग वरून खालीपर्यंत खूप जास्त आहे, त्यामुळे थोडासा लोड येतो. कारण कपडे तेवढेच, मुलीला नेणं आणणं तेवढंच, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यामुळं थोडंफार हेच होतं. आणि थोडंसं आज लेट होतं, त्यामुळे चला म्हणलं आता नाश्ता वगैरे सगळंच लेट होणार होतं आज. हे 9 वाजेपर्यंत माझं हे सगळं काम टेरेसचं, जिन्याचं वगैरे सगळं काम करून घेतलं मी. त्याच्यानंतर मला खाली जायचं होतं, त्यांच्यासाठी पाणी तापायला ठेवायचं होतं, दूध गरम करायचं होतं. खूप सारी प्रचंड कामं होती. तर फायनली इथले कपडे धुवून झालेत, वाळायला पण घातले. त्याच्यानंतर मला कॉल आलेला काकूचा माझ्या, त्यानंतर त्या काकूला बोलत बोलतच खाली गेली. त्याच्यानंतर बाहेरचं एकदम छान वातावरण होतं. इथं चहा उकळायला ठेवला, त्यांनी दूध आणलं होतं. दूध इथं मस्तपैकी गरम केलं आणि चहा मस्त असा खळखळीत चहा केला. त्यानंतर हे जे बिस्किट होतं ना, त्याचं अजून आपण उद्घाटनच नव्हतं केलं, त्यामुळे मग उद्घाटन केलं त्याचं. चला म्हणलं आज मस्त असं टेस्ट करूया. कारण रोज डेलीमध्ये नाही का एवढं निवांत अशी सकाळ भेटत नाही की आपल्याला निवांत बसून आपण खाल्लंय सगळं मिळून. असं सकाळी सकाळी धावपळ असते, ह्यांना जायचं असतं, इशू बेबीला जायचं असतं, त्यामुळे नाही का असं आपल्याला म्हणजे घाई गडबडीमध्ये असं रिलॅक्स असं खाणंच होत नाही. मग चला चहा उकळतोय तोपर्यंत माझा इकडे टाइमपास चाललेला. चला म्हणलं असं मस्तपैकी सजूया आणि खाण्याला पण छान वाटेल, आणि मध्ये ठेवलं तर सगळ्यांना घ्यायला पण मस्त इझी पडेल. त्यामुळे मग चहा वगैरे ओतून घेतला. त्यानंतर आम्ही तिघी पण बसलोय. मी काही डेली यांना चहा वगैरे देत नाही पिल्यांना, पण म्हणलं आज संडे आहे ना, तर एखादी वेळेस चुकून जाऊ द्या म्हणलं, चालते.
मग त्यामुळे थोडासा दिलाय त्यांना पण चहा थोडा थोडा. त्यानंतर त्या काही पूर्ण पित नाहीत, फक्त बुडवण्यासाठी तेवढा दिलाय. त्यानंतर बिस्किट वगैरे खाऊन घेतलं, कारण माझं हे फेवरेट बिस्किट आहे. इकडे तिकडे तुम्ही राडा बघू शकताय, थोडाफार पडलेलाच आहे, कारण किती मी आवरण्याचा प्रयत्न करते थोडंफार पडतच असतं. चहा वगैरे पिऊन झाल्याच्या नंतर आम्ही वरती गेलो. इशू बेबी म्हणली की मम्मा तू काय काय केले. मी तिला दाखवलं वरती नेऊन की बाबा असं केले बघ, हे बघ किती छान केले. त्याच्यानंतर आहे ना चटई वगैरे पलीकडच्या स्लॅबवरती पडली होती, तर मग त्यांनी उचलली आणि परत इकडे टाकली. मग आम्ही वरती मस्त एन्जॉय केला. छान ऊन पडलं होतं, त्यांना पण दाखवलं कसं आहे काय. मग त्या पण मस्त एन्जॉय करत होत्या. त्यानंतर आम्ही थोडा वेळ थांबलो आणि म्हणलं चला आता खालचं पण आपल्याला आवरायचंय, त्यानंतर आवरून घेऊया. मग खाली आलो, झाडून वगैरे काढलं स्वच्छ असं. आणि कारण असं नाही ना, वरवर तर केलं होतंच मी सकाळी, पण आता डीप मध्ये चाललं होतं. कारण आहे ना, जी रांगोळी मी काढते ना साईडला खूप छान अशी चिटकून बसते, त्यामुळे परत परत मला झाडावं लागतं. आणि ह्या पिलांचं कसं असतं, चिरू बेबी तर आतमध्ये मध्ये 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 मागे फिरत असते. आता इशू बेबीने कॅमेरा पकडला होता, थोडाफार इकडे तिकडे झालाय तर समजून घ्या. त्याच्यानंतर आहे ना, इथं सोफ्याच्या खाली तर मॅडम तर इकडून मागून टाक इकडून टाक काही ना काही टाकत असतात. त्यामुळे मला नाही का असं रोजची तर क्लिनिंग असतेच, त्यानंतर रविवारची जी असते ना, पूर्ण सोफा पुढे घेऊन मग पाठीमागचं सगळं व्यवस्थित मी क्लीन करत असते. रोजच्या रोज जर असं वडातोड केली ना, तर खालची फरशी पण खराब होते, कारण व्हाईट कलरची आहे. त्यामुळे ना त्याच्यावरती लगेच धूळ वगैरे माती लगेच दिसून येते, त्यामुळे मला त्याची पण काळजी घ्यायला लागते. त्याच्यानंतर खालचं जे आहे तो कचरा वगैरे सगळं काही जेवढा काही जास्त नव्हता, पण थोडाफार जेवढा निघला तेवढा काढला. आणि शिरू बेबी पण मध्ये मागे पुढे करत होती. त्याच्यानंतर आहे ना व्यवस्थित असं सगळं आता परत एकदा मी उचललं होतं ना सोफा सेट, त्याच्यामुळे ना खालून परत एकदा मी झाडून घेतलं, जेवढं काय असेल तेवढं निघेल म्हणून. त्याच्यानंतर हे सगळं झाडणं लोटणं, जाळ्या वगैरे काढून घेतल्या घरातल्या. आणि मी वरती काम करत होते, हे खाली येऊन तोपर्यंत ह्यांनी जाळ्या वगैरे काढलेल्या, त्याच्यामुळे ते पण थोडीशी हेल्प होते. कारण आहे ना मग त्यांना पण दोघींना पण फ्रेश व्हायचं होतं. इकडे पाणी ठेवलं होतं तापायला, पाणी तापेपर्यंत हे सगळे कामं आमची चाललेली होती. आणि शिरू बेबी इशू बेबी पण कटिंग करून मस्त आल्या होत्या, छान असे हेअर कट केल्या होत्या. त्यानंतर साहेबांनी नाही का फ्रेश झाल्यात दोघी जणी. आणि त्याच्यानंतर इथे जे ठेवलंय ना टॉवेल, अशीच खुर्चीवर टाकायची सवय आहे, त्यामुळे ती उचललं बघत बघत नाही का, झाडत झाडत मग तिनं लगेच घेतलं आणि बाहेर टाकायला गेले. तेव्हा त्यांचं चाललेलं की मी सोफा काढला होता ना, कसं काढला, व्यवस्थित ठेवलाय का नाही, असं त्यांचं चाललं होतं. त्याच्यानंतर बाहेर छान ऊन पडलं होतं, तर मस्त असा टॉवेल टाकलं वाळायला. त्याच्यानंतर आतमध्ये आले, तर इथं साहेबांचं चाललं होतं व्यवस्थित लावायचं, मग त्यांनी व्यवस्थित लावलं सोफा सेट. त्याच्यानंतर मग आम्ही तिथून इकडे आंघोळीचं पाणी काढत होते मी, तर तेव्हा त्यांना बघितलं, तर त्यांचं चाललं होतं फॅन वगैरे साफ करायचा. आणि फॅन वगैरे साफ करत असताना नाही का टीव्हीवरती मस्त असे आम्ही सॉन्ग लावले होते, खूप छान असे सॉन्ग लागले होते, मस्त असा आवाज येत होता छान असा. आणि त्याच एन्जॉयमेंटमध्ये आपलं काम सकाळचं सकाळचं चाललेलं होतं. आणि मस्त असा आवाज चालला होता इकडून, आणि पिले मस्त एन्जॉय करत होते. तेव्हा मग त्यांनी त्यांनी म्हणजे हे तिघं जण आहे ना, मी इकडे सगळं आवरते तोपर्यंत तिघं पण फ्रेश झाले होते. मग फ्रेश झाल्याच्या नंतर यांचे केस वगैरे विंचरणं वगैरे पप्पाकडूनच करून घ्यायचं, असंच आहे दोघींचं पण. संडेच्या दिवशी पप्पाच करत असतात दिवसभर, मग ह्यांचं चाललं होतं. मग त्यांनी केलं, त्यांना दिलं आवरून वगैरे, मग तेल वगैरे लावून मस्त केस वगैरे विंचरले. तोपर्यंत मग मी फ्रेश होऊन गेले. मग फ्रेश झाल्याच्या नंतर मग माझा चालला होता मेकअप. हळू शुरू बेबी माझ्याजवळ येऊन बसली आणि मला पण मेकअप पाहिजे, मला पण मेकअप पाहिजे, तर चला मग आमचा असा मेकअप चालू झाला. अशा पद्धतीने थोडाफार मेकअप केला. त्यानंतर मला करायची होती छानशी अशी देवपूजा, आणि म्हणजे पूर्ण लादी पण पुसून घ्यायची आहे, जिना पुसायचा आहे, मला बरंचसं काम अजून बाकी होतं. तर तेव्हा म्हणलं आता मुलांना भूक लागली होती, चहा बिस्किट दिलं होतं, थोडासा नाश्ता करून घेऊया, त्याच्या अगोदर आपल्याला देवपूजा वगैरे करून घेऊया. तर आज आहे मस्त एकादश होती, त्यामुळं मग मला हे करणं तर गरजेचंच होतं. त्यामुळं मग म्हणलं चला आता आपण छानशी रांगोळ काढून घेऊया. जेव्हा मी रांगोळ काढत असते ना, तेव्हा शिरू बेबीची सुडबुड मध्ये चालूच असते, मला थोडंसं दे ना मम्मी, मी पण काढते ना मम्मी. आणि काढल्यानंतर थोड्या वेळातच ती पुसून टाकते. कधी कधी राग येतो, पण अजून वाटतं ठीक आहे ना, मोठं झाल्यानंतर थोडी ना ते काढणार आहेत पुसणार आहे, तिला कळायला लागल्यानंतर. छोटंसं बालपण आहे, त्यामुळे मोडणं पुसणं त्यांना पण ती क्रिएटिव्हिटी करणं, त्यामुळे ठीक आहे म्हणत असते. त्यानंतर मग सकाळी सकाळी ही देवपूजा पर्यंत ठेवतात, आणि इकडे तिकडे मी गेली की मग त्यांचं चालू असतं खेळणं. आज तर संडे, त्यामुळे तर त्यांचा दिवसच मजेचा. इथे मग मी तुळशीला पाणी वगैरे घातलं, इकडे देवपूजा केली, त्याच्यानंतर तुळशीला पाणी वगैरे घातलं. आज थोडासा लेट झाला होता, पण इट्स ओके, कधी का असणार दिवसभरातनं पूजा केली तरी काही प्रॉब्लेम नाही. जेव्हा आपल्याला वेळ भेटेल तेव्हा केलं तरी चालतं. त्यानंतर दाराची वगैरे पूजा केली. तिथून पूजा केलं ना, एकदम फ्रेश मन होतं, असं देवाला दिवाला वगैरे लावलं ना, असं मन प्रसन्न होतं आणि घरामध्ये छान असं वातावरण राहतं. इशू बेबीने मोबाईल पकडलाय, त्यामुळे थोडंफार हालतोय. त्याच्यानंतर मस्त असे पोहे बनवले मी. पोहे बनवताना व्हिडिओ शूट केला नाही,
त्याच्यानंतर एक सोनपापडी आपण आणलेली होती, ती सोनपापडी दिली, दही, कांदा आणि पोहे. त्याच्यानंतर थोडंसं शेवचं जो पॅकेट असतं ना, तर ते इतकं छान सेव लागतो ना, जेव्हा आपण पोहे खातो ना, एकदम विरघळतं असं खाल्ल्याच्या नंतर, आणि त्याला थोडंसं नमकीन असतं. पोहे अजून टेस्टी लागतात, त्यामुळे मग तेच मी घेत असते संडेला. आणि एकदम कुरकुरीत, एकदम क्यूट असतात. त्याच्यानंतर सगळं ताट रेडी केलं आणि चला म्हणलं आता खाऊया आपण. आम्ही सगळे हे दोघी पण एक्साइटमेंटमध्ये होत्या. शिरू बेबीला तर नुसती सोनपापडी खायची होती, त्यामुळे तिला तेच दिलं. आणि ती आमच्यासोबत नंतर जेवणार होती, पण तिचं ते मन होतं तर ठीक आहे म्हणलं, तिला तेच दिलं. त्याच्यानंतर आम्ही सगळे बसलो नाश्ता करण्यासाठी. नाश्ता करायला आम्हाला बराच वेळ झाला होता, जवळपास 11 वाजले असतील, कारण आज संडे असल्यामुळे थोडंसं लेट झालंय. त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून नाश्ता केला. अशा पद्धतीने माझं सकाळचं मॉर्निंग रुटीन असतं. नेहमीच असंच नसतं, थोडाफार फरक पण असतो आणि वेगवेगळी कामं सुद्धा असतात. पण जेणेकरून मी असं ठेवते, की रविवारची अशी कामं ठेवतेच, की ह्या सगळ्या गोष्टी, साफसफाई, वरचं टेरेस, हे सगळ्या गोष्टी, डीप क्लिनिंग सगळे असतेच असते. तर अशा पद्धतीने घर ठेवल्यामुळे नेहमी स्वच्छ सुद्धा राहते. चला बाय, परत भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.